सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, पहाट नवी कोरी। उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी, वेग तू भरारी, वेग तू भरारी। काय दावणीची तू होते एकेकाळी, भोगण आणि सोसण फक्त तुझ्या भाळी, चार भिंतीयात तुझी सदा रात्र काळी, बंदिवान जन्माची तीनही त्रिकाळी, साऊ माऊलीची लेख ते जगा उभारी, ते जगा उभारी। उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी, वेग तू भरारी, वेग तू भरारी। हेही तुझ्या रुजण हे निसर्गाचं दान, वसुंधरा रूप तुझ सरितेच वाहन, ज्ञान अमृताच गोड तुझ्या ठाई चांदण, तुझ्या काळजात जणू लक्ष्मीच नांदण, तूच घरी तूच दारी तूच तू शिवारी, तूच तू शिवारी। उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी, वेग तू भरारी, वेग तू भरारी। रणांगणी झुंजणारी झाशीची तू राणी, तूच काली मातानी तूच दुर्गा भवानी, सत्वशील संस्काराच पाजिनेस पाणी, तेजाने लखलखती तूच शुक्र चांदणी, तू नवती अबला कधी तू खरी करारी, तू खरी करारी। उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी, वेग तू भरारी, वेग तू भरारी। तुझ्या हाती शोभते ग पाळण्याची दोरी, उद्धाराचे चक्र तुझे सदा फिरे भुवरी,
व्हिडिओ करताय का? पुरी वाढवून गर्व आपल्या बनते जीवन गाथा म्हणून भारत मुला आम्ही म्हणतो भारत माता आम्ही सर्वजण कौतुक करतो गाऊन कविता धडे आम्ही सर्वजण कौतुक करतो गाऊन कविता धडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे 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 असलेल्या अध्यापिका असतील, क्लार्क मंडळी असतील, ग्रंथपाल असतील, त्याचबरोबर शिपाई चतुर्थ कर्मचारी असतील, त्याचबरोबर आपल्या पोषण आहार विभागामध्ये काम करणाऱ्या अलका बोडरे मावशी असतील किंवा त्यांच्या सुनश्री असतील, त्याचबरोबर आमच्या विविध ड्रेसमध्ये असतील किंवा युनिफॉर्ममध्ये आलेल्या सगळ्या मुली असतील, तर यांना या वेगळ्या पद्धतीने आपण शुभेच्छा द्यायच्या आणि या कार्यक्रमाचं महत्त्व या निमित्तानं सांगायचं. मित्र, आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांचा हक्क चळवळ, महिलांचा हक्काची चळवळीचा केंद्रबिंदू मानून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात लोक काही शतकापासून, मी आता सांगू शकत नाही, जवळजवळ शतक होऊन गेलं, या शतकापासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये महिलांच्यावर होणारे अत्याचार असतील, लैंगिक समस्या असतील, भेदभाव असतील, याविषयीची जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा आणि त्यांना शाबासकीची थाप मिळावी या उद्देशानं आपण जगभरात हा दिन 8 मार्च हा दिन जागतिक महिला दिन साजरा करतो. या दिवसाची नेमकी सुरुवात आंतरराष्ट्रीय महिला दिन RWD या कामगार महिला हक्कासाठी ही चळवळ उभी राहिली, ज्यामध्ये 1908 मध्ये 15,000 महिलांनी कामाच्या तासामध्ये बदल व्हावा किंवा कामाचे तास कमी व्हावे किंवा कामाच्या तासामध्ये काही अडीअडचणी होतील या उद्देशानं एक आंदोलन केलं. त्याचबरोबर चांगलं वेतन मिळावं या उद्देशानं आंदोलन केलं. त्याचबरोबर आपल्याला मतदानाचा हक्क मिळावा, सर्वांच्या बरोबर समान वागणूक मिळावी या उद्देशानं एक आंदोलन केलं. ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये मोठा मोर्चा निघाला आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा हा 8 मार्चचा मोर्चा, तो दिवस आज आपण सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. 1910 मध्ये कोपेनहेगन या ठिकाणी झालेल्या जागतिक किंवा सर्व जगामधून आलेल्या महिलांनी की या दिनाला महत्व प्राप्त व्हावं, सर्व जगभर हा दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन मानला जावा या उद्देशानं तिथे एक परिषद भरली. 17 देशातल्या महिला त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या आणि या 17 देशातल्या एकूण 100 महिलांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, एक मुखानं पाठिंबा दिला आणि त्यामध्ये 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करूया आणि त्या उद्देशानं ऑस्ट्रेलिया असेल, डेन्मार्क असेल, जर्मनी असेल, स्वित्झर्लंड असेल, या सर्वच देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि आपण सर्वत्र आज हा महिला दिन साजरा करतो. मित्र, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची गरज काय पडली, म्हणजे हा दिन साजरा करण्यासाठी काय हा दिन साजरा केला जातो या उद्देशानं काही गोष्टी समोर आल्या की स्त्री पुरुष यांच्यामध्ये समानता नाही, स्त्रियांना कमी लेखलं जायचं, पुरुषांना जास्त लेखलं जायचं. त्याचबरोबर लैंगिक हिंसाचार वाढले. आज 2023चा जर विचार केला तर यामध्ये हर ठिकाणी 3688 लोकांच्या मध्ये हे अत्याचार करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर निवडणुकांच्या मध्ये त्यांना मतदानाचा हक्क नव्हता, तो मतदानाचा हक्क मिळावा. त्याचबरोबर आज जर बघितलं तर आज 5 महिलांच्या मागे एका महिलेला या अत्याचाराला बळी पडावं लागतं. म्हणजे रोज 5 महिलांच्या मागे एका महिलेला, म्हणजे 100 मध्ये 20 महिलांना
या अत्याचाराला सामोरं जावं लागतं. या उद्देशानं जागतिक स्तरावर या बऱ्याच गोष्टींचा ओवापोह झाला किंवा मांडल्या गेल्या आणि यामधून आपले विचार कुठं तर मांडले गेले पाहिजेत, आपल्या समस्या कुठं तर मांडल्या गेल्या पाहिजेत. या उद्देशानं या ज्या 100 महिला एकत्रित आलेल्या होत्या जगातल्या, त्यांनी हा दिवस निवडला आणि या दिवशी आपण सर्व महिलांनी काय काम करतात, कशा पद्धतीनं काम केलं जातं त्याचं कौतुक व्हावं, त्यांच्यावर शाबासकीची थाप मिळावी या उद्देशानं हा दिवस ज्या पद्धतीनं कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, ज्या पद्धतीनं इतर कुठले दिवस साजरे केले जातात त्या पद्धतीनं जागतिक महिला दिन साजरा व्हावा आणि तो आज जवळजवळ सर्व देशामध्ये साजरा होतो. पण मित्रांनो, अलीकडे या गोष्टी पाहत असताना जसं मी मगाशी सांगितलं की मुलींना की बोलू नका, एकमेकीकडे पाहत बसू नका, हीच गोष्ट होते. आज आपल्यातल्या काही महिला एकमेकीच्या डोळ्या खेचण्यामध्ये पडलेल्या आहेत. तर या गोष्टी म्हणजे जसं बघा, घरामध्ये सासू सुनेचं पटत नाही, नणंद भाऊजोचं पटत नाही. आम्ही ज्यावेळी पाहिलं, आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आम्ही आत्तीच्या कडेवर बसून कुंडल पासून बायापर्यंत गेलो, म्हणजे ते प्रेम होतं. आज मुलाला आत्ती माहित नाही, कारण काही एकच मुलगा असतो, त्याला आत्ती हे नातच नाही, मावशी नाही, आत्ती नाही, मावशी नाही. चालले ज्या घरामध्ये ही नाती आहे, आत्ती आहे, मावशी आहे, काकी आहे, त्या घरामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सगळी नाती तिथं पाहायला मिळतात. एखाद्या घरामध्ये आम्ही लहानपणी पाहायचं किंवा आमच्या घरामध्ये मी जे काही पाहिलं ते मी सांगतोय की आत्ती गावाकडे आली, माझी एक आत्ती तर कुंडलमध्येच आहे, आत्या गावाकडे आल्या की आमचं घर प्रसन्न असायचं. सगळ्यांचं भाषण संभाषण सगळे चालू व्हायचं, तुमच्याकडे काय चाललंय, तुमच्याकडे काय चाललंय. आत्ती जायला निघाली की आम्हाला रडू फुटायचं. मामीच्या गावाला, मामाच्या गावाला गेलं की मामी आमचं भरपूर कौतुक करायची. आजची मामी भाचा कधी जातोय बघते, आजची आत्ती भाचा नाही आला तर बघते. म्हणजे या गोष्टी घडायला लागलेल्या, प्रेम कमी झालेलं आहे. मला सांगण्याचा उद्देश आहे की आपलं प्रेम वाढलं पाहिजे, ही नाती जपली पाहिजेत. आणि हे नातं जपण्याचं काम केवळ आपलंच नाही तर सर्वांचं आहे, मुलांचं आहे, मुलींचं आहे, स्त्रियांचं आहे. तर हे नातं या निमित्तानं, महिला दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण जपूया. भाऊ बहिणीमधलं प्रेम असेल, आई मुलाच्या मधलं प्रेम असेल, त्याचबरोबर बहीण आणि मिस्टर नवरा बायकोंच्या मधलं प्रेम असेल, नवरा बायकोंचं प्रेम असेल, जी काही नाती आहेत ती सर्व नाती या निमित्तानं आपण जपूया. एवढंच मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सांगतो. व्यासपीठावर असणाऱ्या अगदी सिनियर मोस्ट उपप्राचार्यापासून आमच्या प्रत्येक विभागातल्या सिनियर अध्यापिका, त्याचबरोबर क्लार्क मंडळी, ग्रंथपाल मॅडम, त्याचबरोबर द्वारका मावशी असतील, बोडरे मावशी आणि त्यांच्या सून असतील, त्याचबरोबर या सर्व महिला मुली असतील, या सर्वांचं मी पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं, त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम, सर्व अध्यापक वर्ग, त्याचबरोबर सर्व बसलेली मुलं, या सर्वांच्या वतीनं या सर्व व्यासपीठावरील सत्कार मूर्तींचं आणि माझ्या समोर असलेल्या मुलींचं या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, पहाट नवी कोरी. उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी, वेग तू भरारी, वेग तू भरारी.
माय दावणीची तू होते एकेकाळी होती एकेकाळी भोगण आणि सोसण फक्त तुझ्या भाळी फक्त तुझा भाळी चार भिंतीयात तुझी सदा रात्र काळी सदा रात्र काळी बंदिवान जन्माची तीनही त्रिकाळी तीनही त्रिकाळी साऊ माऊलीची लेख ते जगा उभारी ते जगा उभारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी वेग तू भरारी वेग तू भरारी तेही तुझ्या रुजण हे निसर्गाचं दान निसर्गाचं दान वसुंधरा रूप तुझ सरितेच वाहन सरितेच वाहन ज्ञान अमृताच गोड तुझ्या ठाई चांदण तुझ्या ठाई चांदण तुझ्या काळजात जणू लक्ष्मीच नांदण लक्ष्मीचं नांदण तूच घरी तूच दारी तूच तू शिवारी तूच तू शिवारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी वेग तू भरारी वेग तू भरारी रणांगणी झुंजणारी झाशीची तू राणी झाशीची तू राणी तूच काली मातानी तूच दुर्गा भवानी तूच दुर्गा भवानी सत्वशील संस्काराच पाजिनेस पाणी पाजलीस पाणी तेजाने लखलखती तूच शुक्र चांदणी तूच शुक्र चांदणी तू नवती अबला कधी तू खरी करारी तू खरी करारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी वेग तू भरारी वेग तू भरारी तुझ्या हाती शोभते ग पाळण्याची दोरी पाळण्याची दोरी उद्धाराचे चक्र तुझे सदा फिरे भुवरी सदा फिरे भुवरी गरुड पंख आत तुझे उघड खरोखरी उघड खरोखरी झेपावी एकदा तू उंच उंच अंबरी उंच उंच अंबरी तुझ्या परी नाही कोणी तूच एक भारी तूच एक भारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी पहाट नवी कोरी उठ उठ नारी आता वेग तू भरारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी 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 वेग तू गरुड पंख आत तुझे उघड खरोखरी उघड खरोखरी झेपावी एकदा तू उंच उंच अंबरी उंच उंच अंबरी तुझ्या परी नाही कोणी तूच एक भारी तूच एक भारी उठ उठ नारी आता वेग
ग तू भरारी, उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, पहाट नवी कोरी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, 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 घे ग तू भरारी. ओम नमो श्री दत्तात्रेय, ओम नमो श्री दत्तात्रेय. नमन तुझे अभ्यास करून प्रारंभ, तपावर थापतून तुझ्याचा, तपावर थापतून तुझ्याचा, तपावर थापतून तुझ्याचा, तपावर थापतून तुझ्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. आदि शक्तीचं गात गुणगान हो जी जी, आदि शक्तीचं गात गुणगान हो जी जी, आदि शक्तीचं गात गुणगान हो जी 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 जी. मोठा पराक्रमात तो काळ, मोठा पराक्रमात तो काळ, पाठीशी ठेवली बाळ, तयाची जोडली नाळ, मरतानी सौनाचा जाळ. पराक्रमाने घातली माळ हो जी जी जी, पराक्रमाने घातली माळ हो जी जी जी, पराक्रमाने घातली माळ हो जी 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 जी. होती आदर्श माता गुणी, होती आदर्श माता गुणी, तिचं नाव होत हिरकणी. पाळसाठी फोडले दार, दाटला होता अंधार, पद केला तिने गडपार हो जी जी जी, पद केला तिने गडपार हो जी जी जी, पद केला तिने गडपार हो जी 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 जी. होती पतिव्रता सावित्री, होती पतिव्रता सावित्री, पतीचं प्राण आणले स्वर्गातून. यम झाला हा निरुत्तर, केला प्रश्नांचा संवार, वरणार पुस्तीवर वार हो जी जी जी, वरणार पुस्तीवर वार हो जी जी जी, वरणार पुस्तीवर वार हो जी 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 जी. होती आदर्श माता गुणी, होती आनंदी दोषी शूर, अमेरिकेत झाली डॉक्टर, भारताची होनी शान, महिलाची झाली अभिमान, महिलाची झाली अभिमान. जगविला तिने स्वाभिमान हो जी जी जी, जगविला तिने स्वाभिमान हो जी जी जी, जगविला तिने स्वाभिमान हो जी 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 जी. तिच्या हाती कणी आली, तिच्या हाती लेकणी आली, पहिली महिला शिक्षिका झाली, विचाराची उडाली तार, ज्ञानाचे संतदार, सावित्री फुले दिनार हो जी जी जी, सावित्री फुले दिनार हो जी जी जी, सावित्री फुले दिनार हो जी 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 जी. जय भोले, जय
ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. स्त्री म्हणजे वेगळं काही नसतं. उंबरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी असते ती. संसाराचा गाडा चालवणारी देवाऱ्यातील माऊली आहे ती. 9 महिने पोटात ठेवून जिने श्वासापर्यंत वेदना सहन केल्या ती आई असते. रक्तातील पण दुसऱ्या घरी नांदायला जाते. परंतु रक्षाबंधनाला न विसरता येते ती बहीण. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे. गावाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत. राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीर कल्पना चावला, समाजसेविका मदर तेरेसा, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, महिला खेळाडू पीटी उषा, सायना नेहवाल अशा अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज महिलांचा गौरव केला जातो तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत. स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी, नक्कीच अशा समस्या महिलांना भेडसावतात. त्या समस्या जर दूर केल्या नक्की स्त्रियांचं कार्यक्षेत्र विस्तारेल. किंबहुना आपला भारत देश प्रगतीच्या दिशेने अग्रेसर बनेल. वार नाही तलवार आहे, शमशेरीची ढाल आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर एक धगधगता अंगार आहे. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक अशी निदर्शने केली. त्यांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या. जगाच्या इतिहासातील अशा प्रकारे संघटित होऊन केलेला हा पहिला मोठा संघर्ष मानला जातो. पुढे 1990 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधींसह कार्यकर्त्या कलरा झटेगी यांनी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा हा प्रश्न मांडला आणि तो ठराव पास सुद्धा झाला. तेव्हापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सृष्टीचे जीवनचक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते. ही सृजनशील आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय समाज नाही. सासर व माहेरच्या दोन्ही घरांना जोडण्याचे कार्य ती करते. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, स्त्री म्हणजे जन्मदात्री, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे महान कार्य, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा आणि स्त्री म्हणजे घराचं घरपण. जय हिंद. डोळे गेले भरीसन असे भाग्यवंत भाऊ, त्याची मुक्ताई बहीण. या ओळीप्रमाणे श्री मुक्ताई आदिशक्ती जी माझी बहीण आहे, ती माझ्यापेक्षा वयाने लहान, पण तिने दिलेल्या सल्ल्यांमुळे माझ्या जीवनामध्ये प्रेरणा, नवीन उत्साह आला. अशा त्या माझ्या बहिणीस, आदिशक्तीस, मुक्ताईस माझे त्रिवार वंदन. मी गोपाळ जोशी. स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. त्या काळात वैद्यकशास्त्र पतीच्या इच्छेसाठी परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर व ज्यांमुळे भारतातील स्त्रियांना नवचैतन्य निर्माण झाले अशा डॉक्टर आनंदीना महिलादिनानिमित्त मानाचा मुजरा. नमस्कार, मी महात्मा फुले. अंधश्रद्धेने वेढलेल्या, अज्ञानाने वंचित राहिलेल्या स्त्रियांना व पर्यायी समाजाला सुधारण्याचे व्रत घेतलेल्या मुलींना, महिलांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या त्या सावित्रीस महिला दिनानिमित्त वंदन. अज्ञानाचे ग्रहण सुटले, मैत्री झाली अक्षरांची. सावित्रीबाई तुमच्यामुळे नाते जुळले शिक्षणाशी. नमस्कार, मी पंडित जवाहरलाल नेहरू. भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणजे प्रियदर्शनी, ज्यांच्या लहानपणापासूनच मनात नेतृत्व होते असे ते. गरिबी हटाऊ ही स्त्रियांना कणखर बनणारे पहिल्या महिला पंतप्रधान. वैज्ञानिक, राजकीय आणि राजकारणामधून उच्चावर झाल्या पहिल्या पंतप्रधान. याची सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही शौर्य पुढे येत आहे. अशा महाराष्ट्राच्या हिरकणा महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा. नमस्कार, मी विलियम्स.
सुनीता तू घेऊन ये नभात भरारी, अफाटरित्व ते करणारी तुलारी. मूळचा भारतीय परंतु अमेरिकन अवकाश यात्री सुनीता विल्यम किसे निसर्ग वाचता 6 महिने अंतराळात चालणार पहिली महिला बनण्याचा मान मिळवला. सध्या उच्च विचारसरणी याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत सुधा मूर्ती यांचा नेहमीच आदर्श. इंटरनेशनल में भारत को प्रथम विश्व विजेता बनाने वाली मारी छोरी हार्दिक शुभकामनाएं. एक लड़की ने चूल्हा चौक नहीं कर उनके अंग में मेरे गुण जैसे पढ़ाई लिखाई खेल कूद को बढ़ावा देना चाहिए. हमारे भारत की नामांकित महिला क्रिकेटर स्मृति मंदना, सर मेरी कॉम, इनके उदाहरण हमें सदा प्रेरित करते. आज के शुभ अवसर पर मैं उनके कार्य को वंदन करता. जगदंब स्वराज्याचे स्वप्न मनामध्ये रुजवण्याची आणि मराठी माणसाची अभिमानाने व मान गौरवाने उंचवण्याची प्रेरणा देणाऱ्या धन्य आऊसाई. आपल्या देशाबद्दल प्रेम असावे, चांगला योद्धा बनावा, देशाचा आदर आणि पती बहीण असावी या संस्कारांची शिदोरी बांधणाऱ्या माताची जाऊ. स्वराज्याच्या स्वप्नात तुम्ही मला आज तुमचा अखंड राहू दे शब्द सुनाचा वार्ता, अखंड राहू दे शब्द सुनांचा वार्ता. तुमच्या सदैव माता, तुमच्या चरणी सदैव माता. अशा राजकारणी माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. विद्यार्थी या लघुनाटिकेचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी किती वेळ बोलू? काय म्हणालात? हे बा, असं मी नाही विचारत. एका वक्त्यानं सभेत श्रोत्यांना विचारलं मी किती वेळ बोलू, तेव्हा श्रोते म्हणाले तुम्ही कितीही वेळ बोला, आम्ही मात्र अर्ध्या तासानं घरी जाणार आहोत. एका स्त्रीचा आईचा त्याग कवी प्रशांत असणारे या शब्दात सांगतात. मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले, अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही. आई रात्रभर वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आई 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 अनावर होती भाव, पायामध्ये काटा रुतता तुझेच ओळखी नाव. दुःखाच्या प्रत्येक क्षणात जी आठवते ती आई, आणि त्या दुःखावरची हळूवार फुंकर म्हणजे ही आईच. आई आपल्याला काय काय शिकवते? 9 महिने 9 दिवस जगात पाऊल ठेवताच रडणाऱ्या बाळाला हसायला शिकवते, पडणाऱ्या बाळाला चालायला शिकवते, रुसायला आणि रागवायलाही शिकवते. बाळाच्या सुखासाठी दुःख सोसतो आई. कवी भागवत बनसोडे स्त्रीचा आईचा संघर्ष या शब्दात सांगतात. आईस पाहिले मी आकाश पेलताना, आईस पाहिले मी सूर्यास झेलताना. झिजण्यास जन्म झाला, झिजण्यात जन्म गेला. आईस पाहिले मी आयुष्य जाळताना, जगणे तिचे कशाचे, जगण्यात मौत होती. आईस पाहिले मी अश्रूच ढाळताना. अपवाद सोडले तर अजूनही स्त्रीच्या वाट्याला अश्रूच येतात असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. मुलाने संत जनाबाई आईचे महात्म्य सांगताना म्हणतात, पक्षी जाय दिगंतरा, बाळ कासी आणि चारा. गार हिंडते आकाशी, झेप घेई पिल्लांपाशी. आई शरीराने कुठेही असली तरी तिचं चित्त आपल्या लेकरांकडे असतं, तिला आपल्या लेकरांचीच काळजी असते. मुलाने स्त्रीचं महत्व काय सांगावं? विविध रूपात ती हवी आहे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, आयुष्याच्या साथीला पत्नी पाहिजे. पण हे सर्व करायला आधी एक मुलगी तर पाहिजे. इतकं तिचं असणं महत्वाचं आहे. पत्नी म्हणून पुरुषांना तिची साथ महत्वाची आहे. मुलांनो, तुम्ही लग्न करणार? प्राथमिकच्या मुलांना प्रश्न आहे. तर पत्नी म्हणून पुरुषांना तिची साथ महत्वाची आहे. पतिराजांना बऱ्याच वेळा अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतो. सरकते पायाखालची माती तेव्हा कुणीतरी सावरणारं हवं असतं. काटे तुडवीत असताना फुलांची ओंजळ धरणारं कोणीतरी हवं असतं. तप्त उन्हाच्या झळा झेलत असताना शीतल छाया देणारं कोणीतरी हवं असतं. तेच आपलं माणूस असतं.
स्त्री पुरुष कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ नाही, दोघे परस्पर पूरक समान आहेत. मुकुंदराज कुलकर्णी यांची एक सुंदर कविता आहे. त्याच्या पायात मोडतो काटा, तिच्या डोळ्यात येतं पाणी, त्याच्या साऱ्या कर्तृत्वाची तिच्या ओठांवर होतात गाणी. दोन तारा असल्या तरी एकच लोभस झंकार असतो, पती आणि पत्नी असा अद्वैताचा हुंकार असतो. घर दोघांचं असतं, दोघांनीच आवरायचं, एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं. हे पसरणं आणि आवरणं यावर संसार चाललेला असतो. बहुतांश वेळा पुरुष मंडळी पसरण्याचं काम करतात, सावरणं आणि आवरणं हे स्त्रीच करत असते. आता मुलांनी लक्ष देऊन ऐका, मुलींनी नाही ऐकलं तरी चालेल. 5वीची मुलं. अरे संसार संसार दोन जीवांचा ईश्वर, इथे दुःखाले होकार आणि सुखाले नकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. संसाराचा गाडा बऱ्याच कुटुंबात स्त्रियाच चालवत असतात. तेव्हा एक कवी म्हणतो, अरे संसार संसार नवरा ठेवा चुल्यावर, बसू दे त्याला चटके मग द्या त्याला भाकर. दुसरा कवी म्हणतो, बायकांची दुःखे बायकांनाच माहीत, बहिणाबाई सांगे तुला नवरा घालावा चुलीत. पण काही कुटुंबात या महिलांचीच महिलागिरी किंवा ताईगिरी चालते पा, आणि बिचारे नवरोबा म्हणत असतात, घालीन लोकांगण वंदीन चरण, सुरीन सदैव पाय तुझे, स्वयंपाक करीन पाणी भरीन, सदैव राखीन मन तुझे. मी म्हणालो बायकोला, तू आकाशातली चांदणी. बायको म्हणाली मला, जावा नळाला सुटले पाणी. मी म्हणालो बायकोला, नळातून बरसतात त्या अमृताच्या धारा. बायको म्हणाली, मळून ठेवले कणिक पोळ्या 4 करा. मी म्हणालो बायकोला, पोळी असो चपाती, मराठीत ती भाकरीच. बायको म्हणाली, मी जाणार उद्या माहेरी, डोंट वरी डोंट वरी. हे गच्च दाटलं पीक वावरामध्ये, फुलोर असा कणसांना तरतरला नव्हता कधी. हंतरली भुईवर जशी हरवळस लशी, जोगुनी दुःखने घेती खाचरात गाई म्हशी. लागला फुटू जसात गहू हरभरा, हा मुबलक दाना गोटा सरणार न वर्षभरा. करवलीचा धरुणी हात मार्गे सरी, चढलीस घरची माझ्या तू प्रेमानं पायरी. उंबऱ्यावर तू पाय टाकल्यावर, साजरं गजरं सारं लागलं की साया घर. उतरला जेव्हा विहिरीत तुझा पोहरा, लगीत तुडुंब भरलं पाणी, लागतो निमा कासरा. शेतात हळदीचा हात खूप लागला, लागलीच त्याला आली सोन्याची पिवळी कळा. मातीत तुझ्या अंगची टिपट ठिबकली, ही कणस बघ मोत्यांच्या ओझ्यानं भारावली. तू आल्यापून काही बी न पडलं कमी, संपलं गळिंदर माझं, उतरली घरी लक्ष्मी. गल ठोकळ यांची ही कविता. एका शेतकऱ्याचे मार्गशीर्ष महिन्यात लग्न झाले. त्याची नववधू करवलीचा हात धरून त्याच्या घरी मोठ्या प्रेमानं आली. तेव्हापासून सर्वच गोष्टीत त्याला समृद्धी आढळून आली. तिच्या येण्याने घर सुरेख व आकर्षक दिसू लागले. त्याच वर्षी पाऊस भरपूर पडला, विहीर तुडुंब भरली, जनावरांना खायला भरपूर गवत मिळाले. ते पोटभर खाऊन ती पुष्ट होऊन डबक्यात मनसोक्त टुंबून आनंद लुटू लागली. शेतात भरघोस पीक आले, मोत्यांच्या ओझ्याने कणसे भारावली. या साऱ्या गोष्टी आपल्या पत्नीच्या पायगुणामुळे लाभल्या, अशी त्या शेतकऱ्याची श्रद्धा. या साऱ्या समृद्धीचं श्रेय तो आपल्या पत्नीला देतो. तिच्यामुळे आपले दारिद्र्य पार नाहीसे झाले व पत्नीच्या रूपाने मूर्तिमंत लक्ष्मीने आपल्या संसारात पदार्पण केले असे त्याला वाटते. तू आल्यापून काही बी न पडलं कमी, संपलं दळिंदर माझं, उतरली घरी लक्ष्मी. खरोखरच स्त्री ही लक्ष्मी आहे, ती घरचे दारिद्र्य घालवते. सर्वच पुरुषांना आपल्या संसाराच्या भरभराटीतील तिचा वाटा समान मोलाचा असल्याचं मान्य करावंच लागेल. मुलांनी परमेश्वराने जगात ज्या काही सुंदर भावना निर्माण केल्या त्यापैकी एक म्हणजे प्रेम. कोणतीही स्त्री ही फक्त प्रेमाच्या 2 शब्दांची भुकेली असते. जेव्हा तिचं लग्न होतं ती सासरी येते तेव्हा तिच्या भावना अशाच असतात. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला, अंतरंग माझे आकाश जाळले, सुख स्वप्नांच्या चांदण्यात नहाले, पाना फुलातून स्वर हिंदोळले, भाव मनाचे ओळखून गेले, ओंजळीत माझ्या जग विसावले, आज मला नवे क्षितिज मिळाले, आज मला नवे क्षितिज मिळाले. तिचा पती, तिचं कुटुंब हेच तिचं जग असतं.
केवळ मनोरंजन म्हणून इथं एक विनोद आहे. लग्नानंतर पहिल्या वर्षी तो बोलतो, ती ऐकते. दुसऱ्या वर्षी ती बोलते, तो ऐकतो. तिसऱ्या वर्षी दोघे बोलतात आणि शेजारी ऐकतात. आई म्हणून स्त्रीचं जसं महत्व आहे तसंच पत्नी म्हणून देखील आहे. प्रत्येकाच्या सुंदर जीवनात बायको ही महत्वाची असते. संसार रूपी महान रथाचे ती एक सुंदर चाक असते. सुखदुःखाच्या प्रसंगात ती नवऱ्याची अर्धांगिनी असते. मुलांवर संस्कार घडवण्यात तिचीच भूमिका महत्वाची असते. नवरा जरी रागावला तरी तीच समजून घेत असते. नवऱ्याच्या कष्टाची तिला अंतःकरणातून जाणीव असते. जरा समजून घ्यावं तिला, तिला फार काही नको असते. प्रेमाच्या 2 शब्दांची तिला नेहमीच भूक असते. मुला मुलींचं कल्याण करणं हेच तर तिचं ध्येय असतं. घराला घरपण तीच देते, तेच तर तिचं विश्व असतं. मुलांनो, कवी अभिजित पाटील पत्नीविषयी म्हणतात, अशी असते बायको, सगळे असतात सोबतीला, साथ मात्र तिचीच असते. उन्हामध्ये सावली बनून काळजी आपली तीच घेते. आईच्या आशीर्वादास अर्थपूर्ण तीच करते. हातामध्ये हात देऊन सप्तपदीने बायको येते. दिवसभराच्या कष्टानं आपण जेव्हा घरी येतो तिच्या हातच्या चहानं थकवा आपला दूर होतो. कधी तुझं कधी माझं दोघांचं मिळून आपलं असतं. स्वप्नातल्या घरकुलाचं ते घरपण असतं. अंगणातल्या रांगोळीला रंग सुद्धा तेव्हाच येतो जेव्हा तिच्या चेहऱ्याचा भाव त्यात रंगून जातो. इथं पिवळ्या रंगाची पिवळ्या शर्ट घातलेली मुलं आहेत. एक शेजारी सखूबाईकडे गेली आहे आणि सखूबाई दुसऱ्या शेजारणीच्या घरात बसली आहे. पहिली शेजारी म्हणते, सखूबाई ग सखूबाई ग, सासू तुझी बोलवती आग. सखूबाई म्हणते, तपकीर बिपकीर वाढायची असेल आणि तपकिरीची डबी घावत नसेल म्हणून मला बोलवत असेल. येत नाही म्हणून सांग, जा जा येत नाही म्हणून सांग. शेजारी नंतर म्हणते, सखूबाई ग सासरा तुझा बोलवतोय ग. तंबाखू बिंबाखू खायची असेल, चुन्याची डबी घावत नसेल म्हणून मला बोलवत असेल. येत नाही म्हणून सांग, जा जा येत नाही म्हणून सांग. शेजारी नंतर म्हणते, सखूबाई ग जाऊ तुझी बोलवती ग. भाकरी बिकरी करत असेल आणि कार्ट तिचं रडत असेल, घ्यायला मला बोलवत असेल. येत नाही म्हणून सांग, जा जा येत नाही म्हणून सांग. आता शेजारीन काय म्हणते पहा, सखूबाई ग नवरा तुझा बोलवतोय ग. आंघोळ बिंगोळ झाली असेल, आरशात बिरशात पाहत असतील, त्यात मी त्यांना दिसत असेल म्हणून मला बोलवत असतील. आले म्हणून सांगा, जा जा आले म्हणून सांगा. आमचे PS पाटील सर, नालगे पाटील सर, काही शिपाई मामा आणि तुम्ही विद्यार्थी समोरचे माहीत आहात. तुम्हाला आम्ही विवाहित अध्यापक सांगतोय, संघर्ष बाबांकडून शिका आणि संस्कार आईकडून. बाकी चहा नाश्ता दोन्ही भांडी बायको शिकवतेच. माझ्याकडे संयोजकांनी जबाबदारी दिली आहे ती फार गंभीर बोलू नका. केवळ मनोरंजन हा उद्देश आहे. माझा एक जवळचा प्राध्यापक मित्र, पती पत्नी दोघेच राहतात. एके दिवशी मी सहज फोन केला, अरे कुठे आहेस? सर फोनवर हळू आवाजात म्हणाले, मी लेक्चर मध्ये आहे. मी म्हणालो, कुठे आहे लेक्चर, विषय काय आहे? तो म्हणाला, लेक्चर घरीच आहे, विषय मीच आहे. रमेश म्हणतो, मी घरात फार दुःखी आहे, निराश आहे. सुरेश म्हणतो, का रे बाबा काय झालं, बायको फार काम करायला लावते का? रमेश म्हणाला, दुःख याचं नाही की बायको काम करून घेते, वाईट याचं वाटतं की काम झाल्यावर म्हणते हा माणूस काही कामाचा नाही. शिंटू आईला प्रश्न विचारतो, आई मी इतका मोठा कधी होणार की तुला न विचारता कुठेही जाऊ शकेल?
आईने चिंटूला निरुत्तर केले. आई म्हणाली, अरे चिंटू, एवढे मोठे तर तुझे बाबा पण अजून झालेले नाही. एकदा नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होतं. नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होतं. शेजारचे काका येऊन विचारतात. काका म्हणतात, काय रे, मिटले का भांडण? नवरा म्हणतो, हो, मग गुडघ्यावर बसून आली ती माझ्या समोर, तेव्हा आमचं भांडण मिटलं. काका म्हणाले, काय सांगतोस? काय म्हणाली बायको? अहो काका, ती म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या, आता नाही मारणार. शेवटचा किस्सा सांगून थांबतो. पूर्वी पोलीस खात्यात फौजदार म्हणून एक पद होतं का? आता नाही ते पद. फौजदार तर एखाद्या गावचं संबंध पोलीस ठाणे त्या फौजदाराच्या ताब्यात असायचं. पोलीस ठाणे तर दिसतं तसं नसतं हे आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी प्रसिद्ध विनोदी साहित्यिक दमा मिरासदार यांनी 60 वर्षांपूर्वीचा किस्सा अंगत पंगत या पुस्तकात दिलाय. त्यावेळी मिरासदार महाविद्यालयीन विद्यार्थी होते. सुट्टीच्या काळात ते पंढरपूरला घरी जात. पुण्यावरून मद्रास मेल एक्सप्रेस अशा गाडीने ते कुर्डुवाडीला जात असत. तेथून ते बार्शी लाईट नावाच्या रेल्वेने पंढरपूरला जात असत. वाटेत मोडलिंब नावाचे स्टेशन लागत असे. एकदा या स्टेशनवर, बघा मुलांनो, एकदा या मोडलिंब नावाच्या स्टेशनवर नवरा बायको व 8-10 वर्षाचा मुलगा असे कुटुंब गाडीत चढले आणि हे सारे कुटुंब श्री मिरासदार यांच्या पुढे स्थानापन्न झाले. यातील जो नवरा होता ना, तो अगदी अंगाने जाडजूड आणि भरघोस मिशा असलेला होता. असे असूनही त्याचा चेहरा मात्र मवाळ होता. त्याची बायको सारखी त्याच्यावर खेकसत होती आणि तो गरीब मुद्रेने उत्तरे देत होता. मध्ये एका स्टेशनवर गाडी थांबल्यावर तिने नवऱ्याला हुकूम दिला, तो तांब्या घेऊन पाणी भरून आणा. त्यावर नवरोजी मुकाट्याने तांब्या घेऊन खाली उतरले आणि समोरच्या नळावर पाणी भरू लागले. तेवढ्यात गाडीची शिट्टी झाली. बायको पुन्हा खेकसली खिडकीतून, अहो गाडी सुटायला लागली, या लवकर, इकडे तिकडे काय वेगळ्यासारखी बघताय. त्यावर नवरोजी धावत पळत आले. त्यावर बायको त्यांच्यावर जोरात ओरडली, म्हटलं राहताय खाली, बावळत आहात अगदी. यावर त्यांचा मुलगा जोरात हसला. त्याने देखील आपल्या वडिलांना वेड्यात काढलं. नवरोजी मात्र अपराधी मुद्रा करून गप्प बसले. थोड्या वेळाने गाडी पंढरपूरच्या रेल्वे पुलावर आली. रेल्वे पुलावर त्यावर बायकोने पुन्हा दम भरला, उठा उठा, आलं पंढरपूर, सगळं सामान आवरायला लागा, उठा म्हणताय ना. नवरोजी त्याच गरीब व अपराधी मुद्रेने म्हणाले, उठतो ना, आवरतो सगळं, मी काय नाही म्हटलंय का. पंढरपूर स्टेशनवर गाडी थांबेपर्यंत हेच चालू होतं. श्री मिरासदार यांना त्या माणसाबद्दल कुतूहल वाटायला लागलं होतं आणि मिरासदारांनी त्यांना विचारलं, तुम्ही काय मोडलिंबलाच असता? त्यानं मान हलवली, हो तिथेच असतो. मिरासदार म्हणाले, काय करता आपण? मी फौजदार आहे तिथे. ते गृहस्थ बोलले आणि बायकोच्या इशाऱ्यावर चालू लागले. हे ऐकून श्री मिरासदार त्या व्यक्तीकडे बघतच राहिले. अजूनही बरंच बोलायचं पण कार्यक्रमाची मर्यादा लक्षात घेऊन धन्यवाद.